नमस्कार, पळूया प्राईम खबरो. वाघनखा विकतले नाशिकच्या 3 जणांक राणा अधिकाऱ्यांनी मडगावात धरले. वाघनखा सहित 68,000 रोख जप्त. एकलो मनसेचो कार्यकर्तो. पळयात एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. मायनिंग बंदीन गोंयच्या सहकारी आणि हेर बँकांनी अडकले 1650 कोटी. मायनिंग वाठारांतल्या बँकाची 5 तारखेर महत्वाची बसका. रिपोर्ट वतलो रिझर्व्ह बँकेक. लैंगिक अत्याचार केसीत आसाराम बाबूक निमणे अटक. इंदुरांत ताब्यात घेऊन गेलो जोधपुरांत. गोंयचे अनुयायी धर्मीक संस्था संप्रदायांनी उक्तायल्यो प्रतिक्रिया. बेकायदेशीर मायनिंगाची चौकशी. हे मोठे दिव्य. क्रायम ब्रांची कडेन 4 लाख डॉक्युमेंट. खात्यांतले लोकूय घुसपल्यात. मुख्यमंत्र्याचे चौकशेचेर प्रश्नचिन्ह. रापणकारांक ट्रॉलर आणि मोटरायज्ड बोटवाले लागले पिडूंक. रापणकारांचे शिमेत मोटरायज्ड नुस्तेमारी. करंजाळचे रापणकारांनी नुस्त्या सयत धरली बोट. आणि मेडिकलाचे NEET प्रकरणात काँग्रेस मागता विजिलन्स चौकशी. भुरग्यांचे पालक कोर्टात वचून मागपाक शकतात लुकसाण भरपाय. सरकाराक शिटकावणी. खबरो विस्तारान. वाघनखा विकतले 3 जणांक राणा अधिकाऱ्यांनी मडगावां अटक केली. तांचे कडेन 3 नखां आणि 68,000 रोख मेळ्ळ्या. SGPDA ग्राउंडार भरिल्ले प्रदर्शनात ते गिरायक सोदताले. 51 वाघनखां तांणी विकपाक हाडिल्लीं आनी फक्त 3 उरिल्लीं. 10,000 एक करून विकताले ती खरीच वाघनखां काय तपासपाक देहरादून वायल्ड लायफ लॅबोरेटरींत धाडटले. धरल्यात ते 3 नाशिकचे. तातूंतलो एकटो मनसेचो कार्यकर्तो अशी खबर मेळ्ळ्या. पळयात एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. SGPDA ग्राउंडार वाघनखां विकपी हिम्मत पाटील जामकर, कालू रंगनाथ उके आणि सूरज राजू जामकराक राणा अधिकाऱ्यांनी धरले. सगळे आरोपी महाराष्ट्रात नाशिकातले. हे तिगातलो हिम्मत पाटील जामकर हो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचो कार्यकर्तो. पुलिसांनी तांचे कडल्यान 68,000 रोख जप्त केल्यात. तांणी विकपाक वट्ट 50 नाखटां हाडिल्लीं. तातूंतली 30 विकलीं. तांचे कडल्यान 3 वाघनखां जप्त केलीं. एक वाघनख ते 10,000 विकताले. टायगर नेल्स म्हणजे ट्रॉफी म्हणतात, वायल्ड लायफ ट्रॉफी धरताना विकताना अशी आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळी आनी कंप्लेंटूय मेळ्ळी आनी ट्रॉफी सीज केली आनी 3 नाखटां तेंची सीज केले. ते वाघाची नाखटां म्हणून सांगून विकताले ते. सो सॅम्पल आमी टेस्टिंग लॅबाक धाडटा. केन्ना धाडपाक? इमिजिएटली आमी धाडटा. आठवड्या भितर ते धाडून दिता आनी तेंचो रिपोर्ट जेन्ना येना फुडें आमकां कळटा की खरेंच ते कितें आसा ते. जप्त केल्यात ती वाघनखांच काय म्हूण तपासपाक देहरादूनच्या लॅबोरेटरीत धाडटले. ती वाघनखांच म्हूण सिद्ध जाल्यार आरोपींक कायद्या प्रमाण 3 ते 7 वर्सांची कादय पडूं येता. आरोप सिद्ध जालो जाल्यार एक पयलो आरोप लागता तेंचो वाघाचो हंटींग केलो हो आरोप लागता. सेक्शन 9 लागता तेंकां. आनी तेज्या खातीर 3 ते 7 वर्साची बंदखण आसा. इम्प्रिजनमेंट आसा तेका. इज देर अ चान्स ऑफ अ बिगर नेक्सस विच इज वर्किंग बिहायंड दिस? आसपाक शकता. महाराष्ट्राच्या कर्नाटका हे व्हडले प्रांत आसात आनी ते वाघाचें पॉप्युलेशन भरपूर आसा. मडगांवच्यान रिपोर्टर प्रतीक परब, प्रुडंटा खातीर. मायनिंग बंदीक लागून गोंयचे सहकारी आनी हेर बँकांचे मेळून 1650 कोटी रिणांनी अडकल्यात. हे फाटभुंयेर रिझर्व्ह बँकेन गोंयच्या मायनिंग वाठारांतल्या बँकांची गोंयांत एकठांय बसका आपयल्या. हे बसकेंत मुख्यमंत्री पर्रीकारय आसतलो. मायनिंग बंदीक लागून अडकल्ल्या रिणाचेर कितें उपाय काडचे हाचेर बँको बसकेंत चर्चा करतल्यो. ताचो रिपोर्ट रिझर्व्ह बँकेक वतलो. मायनिंग बंदी उपरांत राज्याची आर्थीक परिस्थिती दिसान दीस साप्प घसरत चल्ल्या. राष्ट्रीय आनी सहकारी बँकांची रिणां घेतिल्ल्या लोकांक वसुलीच्यो नोटीसी येवंक लागल्यात. वाडट्या NPAचो बँकांक हुस्को जावंक लागला. मायनिंग वाठारांत बँकांच्या अडकल्ल्या रिणाच्या प्रश्नाचेर राज्य पांवड्यावेल्या बँकांचे समितींची 5 सप्टेंबराक बसका आपयल्या. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारूय ह्या बसकेक आसतलो. रिणां अडकल्ल्यान बँकांच्या वेव्हाराचेर जाल्ल्या परिणामाचेर बसकेंत चर्चा जातली. प्लॅनिंग बोर्डा कडेन आशिल्ल्या म्हायती प्रमाण ट्रक आनी बार्जवाले धरून मायनिंगांत उद्योग धंदो करपी लोकां कडेन वट्ट 1,650 कोटींची रिणां आसात.
तातूंत 350 कोटी सहकारी बँकांची. रिणां काडप्यां ट्रक धनी, बार्जवाले, मशीनवाले आनी 7 तालुक्यांतले मायनिंगांतले धंदेकार आसात. मायनिंग बंदीक लागून परिणाम जाल्ल्यो बँको बसकेंत वांटेकार जातल्यो. बसकेचो एजेंडा थारला तो असो: मायनिंगांतल्या रिणांक लागून जाल्ले NPA कमी करपाचे दृश्टीन उपाय, मायनिंगाचेर पातयो नाशिल्ल्या लोकांची रिणाची दुसरे फावट फेररचणूक, मायनिंग बंदीन आयिल्ल्या संकटाचेर उपाय काडपाचेर चर्चा. बँकांची समिती रिपोर्ट तयार करतली. रिपोर्ट RBIचे केंद्रीय समितीक धाडटले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराचे RBIच्या डेप्युटी गव्हर्नरा बरोबर घेतिल्ले बसकेंत गोंयच्या बँकांची अशी बसका घेवपाचें थारलें. मायनिंग वाठारांतले रीण घेतिल्ल्या लोकांक थाकाय मेळची म्हूण उपाय येता काय पळोवंक पर्रीकार RBIचे डेप्युटी गव्हर्नराक मेळिल्लो. राज्य पावंड्यार बँकांचे समितीची बसका घेवन रिपोर्ट दियात अशें RBIन राज्य सरकाराक सांगिल्लें. RBI हे रिपोर्टाचो अभ्यास करून फुडें कितें करपाचें तें सांगतली. प्रुडंटा खातीर आमचो रिपोर्टर महेश घाडी. लैंगीक अत्याचाराचे केसींत आसाराम बापूक अटक केल्या. इंदुरांत खंडवा ताच्या आश्रमांतल्यान सत्संगा उपरांत जोधपूर पुलिसांनी ताका ताब्यांत घेतलो. उपरांत विमानान दिल्ली वटेन जोधपुरांत व्हेलो. ताच्या अनुयायांक लागून कायदो सुवेवस्थेची परिस्थिती उपरासची न्ही म्हूण जोधपुरांत मोठ्या प्रमाणांत पुलीस फौजफाटो दवरला. गोंयच्यो कांय मुखेल धर्मीक संस्था आनी संप्रदायांनी आसाराम बापूचे अटकेचेर खर प्रतिक्रिया दिल्यो. एके चलयेचेर लैंगीक अत्याचार केलो म्हूण आरोप दवरून पुलिसांनी आसाराम बापूक धरला. समन सोंपूनय तो पुलिशे कडेन चवकशे खातीर येवंक नाशिल्ल्यान जोधपूरच्या पुलिसांनी शेनवारा मध्यान राती इंदुरांत ही कारवाय केली. थंयच्यान ताका विमानान दिल्ली आनी उपरांत जोधपूर व्हेलो. ताचे अटकेचेर तिडकल्ल्यान सगळ्याक बंदोबस्ता खातीर CRPFच्यो कंपन्यो घाल्यो. आसाराम बापूचे गोंयचे अनुयायी तशेंच हेर कांय मुखेल धार्मीक संस्था आनी संप्रदायांनी अटकेचेर अश्यो प्रतिक्रिया दिल्यो. जे आरोप लावलेले आहेत त्याच्यात अशी किळसवाणी जी येते की असं कसं कोण काय कसं करू शकतात हे लोक. पण सोन्याला सोनं पण यायला त्याला सर्टन डिग्रीवरती तापवलं जातं आणि नंतरच त्याचं सोनं बनलं जातं. पाठीमागची हिस्ट्री बघितली तर तुम्हाला बुद्धाला सतवलं, रामाला सतवलं, हल्ली तर रामदेव बाबांच्यावरती भयंकर आरोप झाले. काय निष्पन्न झालं? आरोप लावले जातात पण त्याच्यानंतर काय? आरोप सिद्ध होतात का? आणि हे सिद्ध करण्यासाठी आम्ही त्याच्यात पाठपुरावा करतो का? नाही. 2 दिवसात आम्हाला आजच न्यूज आलाय की बापूजींनी सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत क्लिअर कट जे पाण्याचं पाणी आणि दुधाचं दूध हे तुम्हाला कळेल. आणि एवढं मोठं कार्य करणारी व्यक्ती जे आणि दिव्य प्रेरणा पुस्तक म्हणून जे आहे, जे खास युवकांसाठी, युवकांच्या ब्रह्मचर्यासाठी ते सुद्धा लाखोंनी पुस्तकं युवकांनी आत्मसात केलेली आहेत. अशा व्यक्तीवर एवढ्या खालच्या थराला जाऊन जे मीडियाने ज्या पद्धतीने जे लांछन लावलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं लांछन आहे. याच्यावर अजिबात म्हणजे शून्य काही तथ्य नाही आहे या गोष्टीमध्ये. फक्त मीडिया स्टंट होते, त्याच्यामागे NGOs कडून त्यांना पैसे भेटत आहेत आणि ह्या पद्धतीने हे दूषित कार्य चालवलेलं आहे. त्या मुलीच्या मैत्रिणीने मुलीबरोबर फोनवरती बोललेलं आहे. त्या मैत्रिणीने ही गोष्ट सांगितलेली की त्या मुलीचं अजिबात त्याच्यावरती हे नाही आहे. तिचे आई वडील या गोष्टीसाठी तिला प्रेरित करतायत किंवा म्हणजे तिच्या मागून हे करतायत आणि तिच्या आई वडिलांना हे NGOs कडून पैसे भेटत आहेत. कित्याक एक आदर्श म्हणून आमी ताका पळयतात, ताचें खूब कार्य आसा. पूण एक तांचेर कांय आरोप जाले, कांय आरोप जातकच तांकां अटक जाली. तर जेन्ना अशें जाता तेन्ना समाज हालता. जे घडये ताच्या हातांतल्यान कितें चूक घडले आसतय बी, कित्याक मनीस एकदां खंय तरी जागृती हालता. आमकां अशें दिसता की आंतरराष्ट्रीय षडयंत्र आसा हिंदू संतांक बदनाम करपाचें. की किरण बेदीन FIR पेपर स्टडी केल्या नंतर ताणें कशें कमेंट केल्लें की हातूंत ठोस अशें रेपा विशयी जे कितें आरोप दवरपाक आयले तर ठोस अशें तातूंत कांय तांचे कडेन पुरावे ना. आमी अपेक्षा करना की तांच्या हातून बी किंवा तांच्या आश्रमान अशें कृत्य जायत तशें. आनी समज ते खरें जर तर सत्य बरोबर आसा काय ना हाजेर एक चवकशी बरी करून जावची आनी सत्य कितें तें भायर येवचें आनी विचारपूस जावन खरें कितें तें भायर जगा मुखार येवचें अशें म्हाका मनापासून दिसता. खरें तशें घडलां जाल्यार तेजें कायदेशीर कितें एक्शन हय जावकूच जाय. जर तर घडलां जाल्यार कायदेशीर डेफिनेटली जावकूच जाय. इतले मजगतीं कोर्टान आसाराम बापूक एका दिसाचो रिमांड दिला. ताची खर चवकशी करतले अशें पुलीस म्हणटा. विक्टिम का ऑलरेडी हमने परीक्षण किया गया है, उनका बयान हो गया, उनकी तरफ से जो भी स्टेटमेंट्स रिकॉर्ड करना है वो सब हो चुका है. मौके की तस्दीक करवाना है और
जो भी तथ्य हमने अभी तक इकट्ठा किया है उसके बारे में एक्यूज्ड का पक्ष लेना बाकी है। पूछताछ में सहयोग कर रहा है। आसाराम बापू म्हणटा आपल्याक असले केशीत आडकोवपाचें राजकीय कारस्थान. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.